50,000 जे मतदार आहेत, जे 50,000 मतदार आहेत त्याचा नक्की शासनाला परिणाम घडताना दिसेल। आम्ही निवडणुकीवर सर्वानुमते बहिष्कार टाकणार आहोत। येथील आम्ही जनतेने ठाम निर्णय घेतलेला आहे। नमस्कार, मैं अतुल जैन, हिंदी न्यूज़ चैनल नेता नगरी 24/7 चैनल पर आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। आज हमें अंधेरी पूर्व महाकाली गुम्फा रोड पर, जहां पर आप सब लोग जानते हैं कि माड़ा वसाहत, अंधेरी पीएमजीपी कॉलोनी की माड़ा वसाहत ये सबसे प्रसिद्ध वसाहत है जो आप जानते हो, और उसी को लेकर आज हम यहां पर एक आंदोलन हो रहा है। आइए जानते हैं कि किस तरह का ये आंदोलन है। पिछले कई वर्षों से ये जो महाड़ा की यहाँ पे जो बिल्डिंगें हैं वो बिल्डिंग आज पुनर्विकास पे आई है। बहुत सारी बिल्डिंगें हैं जो डैमेज हो चुकी है, और उसी को लेके ये जो पीएमजीपी कॉलोनी पुनर्विकास जन जागृति समिति है उनकी सब ये पूरी टीम आज यहाँ पे आंदोलन कर रही है। आइए जानते हैं कि किस तरह आंदोलन कर रही है। हमारे साथ कृष्णा गाडीगावकर जी है, उनसे हम बात करेंगे। कृष्णा जी, काय विषय आहे की आज तुम्हाला या पीएमजीपी विभागामध्ये तुम्ही जे राहता त्या वसाहतीसाठी तुम्हाला लाक्षणिक उपोषण करावं लागतं, काय विषय? गेली मागील 16 वर्ष रिडेव्हलपमेंट संबंधित आमचा विषय चालू होता, परंतु आतापर्यंत या कॉलनीच्या विकासासंदर्भात जो निर्णय व्हायचा होता तो न झाल्यामुळे, आणि त्याला मुख्यत्व कारण जो मागील जो विकासक होता श्रीपती, याला 3 ऑफर लेटर, 1 कंडिशनल लेटर अशी 4 वेळा संधी देऊनसुद्धा त्याने आमचा पुनर्विकास केला नाही। त्या संबंधित जनजागृती समिती हे आम्ही स्थापन या ठिकाणी करून त्या संबंधी आम्ही आवाज उठवला। शासन दरबारी माडाकडे जाऊन आमच्या समस्या तिथे मांडल्या। त्यानंतर संबंधित विकासकाची त्यांनी चौकशी केली की याची आर्थिक स्थिती काय आहे, कारण हा विकास का करत नाही आहे। तर त्यावेळी असं निदर्शनात आलं की त्यांनी 5 वर्षाचा जो डाटा दिलेला होता त्यामध्ये त्यांनी 4 कंपन्या, नवीन कंपन्या ओपन केलेल्या होत्या, आणि तो बदली करत होता, नावं बदली करत होता, आणि त्याची आर्थिक स्थिती मायनसमध्ये होती, 1000 करोड रुपये मायनस। हा आमचा रिपोर्ट नाही, हा म्हाडाचा रिपोर्ट आहे। त्यांनी त्याचा सर्वे केला होता, आणि त्यानुसार त्याने निर्णय घेतला की याला विकासकाला रद्दबादल करायचं, आणि शासनाकडून त्याला रद्दबादल म्हाडातर्फे करण्यात आलं। आणि त्यानंतर शासनाने म्हाडाला सांगितलं या विकासकाला रद्द करून सक्षम विकासक किंवा म्हाडामार्फत, म्हाडा प्राधिकरणामार्फत या कॉलनीचा विकास व्हावा, या पद्धतीचं धोरण ठरलं गेलं। आणि त्यासाठी जनजागृती समिती आम्ही प्रयत्न करतो आहे गेली मागील 5 वर्ष। याच्यासाठी आम्ही म्हाडा असेल, शासन दरबारी असेल, मंत्री असतील, स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन आमचा प्रश्न मार्गी लागावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे, परंतु त्यात आम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही। आतापर्यंत आम्ही जे काय हे केलं याच्यासाठी केलं आहे ते म्हणजे इथपर्यंत आलं की ती फाईल CS कडे गेलेली आहे, म्हणजे चीफ सेक्रेटरींकडे आमची फाईल, प्रोजेक्टची फाईल गेलेली आहे। आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे म्हाडाचे जे अधिकारी आहेत, CO नाही जसवाल, VP जसवाल साहेब यांनी तर आमच्या PMGPसाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। खूप मोठं काम म्हणजे काय, ह्याचा जो रिपोर्ट द्यायचा होता, शासनाने यांचा रिपोर्ट मागितला की तुमचा अहवाल काय आहे, आणि तो अहवाल चांगल्या पद्धतीने, कारण 33/5 हा जो पुनर्विकास होता, हा पुनर्विकास तो आम्हाला जो 500 स्क्वेअर फूट किंवा त्यावरील जी जागा द्यायची होती ती शक्य नव्हती, आणि त्याच्यासाठी 33/9 हा कन्वर्ट करून इथल्या विकासक म्हणा किंवा गाळेधारक म्हणा यांच्या फायद्याच्या दृष्टीने घेतलेला त्याने तो निर्णय, आणि तो निर्णय त्यांनी शासन दरबारी पाठवला, आणि अंतिम मंजुरीसाठी तो शासन दरबारी प्रलंबित आहे। परंतु आतापर्यंत असं निदर्शनात आलं की
त्याचा शासनाने आतापर्यंत निर्णय लावायला पाहिजे होता. कारण आमची स्थिती अशी झालेली आहे, बऱ्याचशा मोडकळीस आलेल्या आहेत इमारती, स्लॅब पडत आहेत. कृष्णाजी किती बिल्डिंग्स आहेत टोटल, म्हणजे या बिल्डिंग्स किती आहेत आणि किती वर्ष या बिल्डिंगला झाले असतील? 32-33 वर्ष झाली. 17 बिल्डिंग्स आहेत. हो हो. आज बघायला गेलं तर तुम्ही सगळे आपली मराठी माणसं या ठिकाणी आहेत. अभिमानाने सगळे, मला वाटतं तुम्ही शिवसैनिक म्हणून आपण वावरतो नेहमी, हक्काने आणि रुबाबाने आपण वावरत असतो की आमचे उद्धव साहेब किंवा आमचे नेते वगैरे. तर तुम्ही त्या पद्धतीने वायकर साहेब तर गेले अनेक वर्ष या ठिकाणी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. आणि अशा वेळेला तुम्हाला 5 वर्ष जर या ठिकाणी जर तुम्हाला झुजावं लागत असेल आणि भांडावं लागत असेल तर मग या गोष्टी का झाल्या? याला मुख्यत्व कारण ज्यावेळी विकास व्हायचा असतो त्यावेळी जी एकता पाहिजे. कारण आम्हाला जर विकास करायचा पाहिजे तर आमच्यामध्ये जी एकता पाहिजे. कारण संघटित हो, ज्यावेळी तुम्ही संघटित होता आणि संघर्ष करता त्यावेळी तुम्हाला जोर होतो. जर तो विभागले गेलं तर त्याला कोणी तोडतो. आणि येथील काही मंडळींची जी काही सुप्त इच्छा असते, काहीतरी ह्या प्रोजेक्टमधून मिळायला पाहिजे. एक भाग असतो की लोकांचा आपण आपल्या हातातून लोकांना कसं चांगलं देता येईल. आणि एका प्रवृत्तीची माणसं असतात, आपल्याला स्वार्थ का असतो. ह्या गोष्टींमुळे हा पुनर्विकास इथं रखडलेला आहे. आपण एकावरती दोष देण्यात उपयोग नाही. गाडगे जी तुम्ही सांगत असेल, गाडगावकरजी तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की या ठिकाणी नगरसेविका उज्ज्वला मोडकजी सुद्धा आज सकाळी आल्या होत्या, वायकर साहेब पण आले होते. उज्ज्वला मोडक मॅडम पण महानगरपालिकेत गेली अनेक वर्ष तुमच्यासोबत काम करतायत, नगरसेविका होत्या. मग त्यांनी तुम्हाला कुठल्या पद्धतीने समर्थन दिलं, साथ दिली, किंवा अजूनपर्यंत आजच फक्त तुम्हाला तोंड दाखवायला आलं? असं पाहिलं तर उज्ज्वला मोडक आजच आमचं उपोषण होतं आणि आम्हाला त्यांनी आज भेट दिली आणि त्याने हे सांगितलं की तुमच्या इकडं उपोषण चालू आहे. ते मला माहिती पडल्यानंतर मी इथे आलेली आहे. आणि मी म्हणतो की चांगली गोष्ट झाली की आम्ही त्याला आमंत्रण दिलं नव्हतं, ते स्वतःहून तिथे आल्या आणि त्याने जातीने आमची चौकशी केली. तर त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या ह्या पद्धतीने इथे आमची फाईल अडकलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून जे काय प्रयत्न होतील. आणि त्यांनी हे सांगितलं इथे पक्षभिक्षा बाजूला ठेवा, लोककल्याणासाठी आपल्याला जे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सहभागी देतो. आणि त्याच्यासाठी आम्ही जनजागृतीतर्फे त्यांचे आभार मानले. कारण आम्हाला ह्या गोष्टीचीच आवश्यकता होती की आम्हाला हा प्रकल्प पूर्ण व्हायचा. दादा, आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं झालं तर आचारसंहिता लागू झालेली आहे. मला वाटतं आता लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका वर्षभर लाईनीत फक्त निवडणुकाच आहेत असं म्हणायला हरकत नाही. लोकसभा गेल्यानंतर पावसाळा आहे आणि पावसाळा गेल्यानंतर निवडणुका आहेत. आणि आज तुमची इमारत जी आहे ती इतकी मोडकळीस आली आहे की कदाचित एखादा मोठा धडाका येणारा पावसात होऊ शकतो अशी भीती सगळ्यांच्या मनात असतील. रहिवासी इथे घाबरलेले असतील. कशा पद्धतीने बघताय? कारण का आता आचारसंहिता लागली आहे, काम होणार कसं? मला तर वाटतं की आमचं खूप मोठं दुर्दैव आहे की आम्ही अशा विभागात आहोत की जिथे कित्येक वर्षापासून एकाच पक्षाचा खासदार, एकाच पक्षाचा आमदार आणि एकाच पक्षाचा नगरसेवक आहे. अशा ह्या बालेकिल्ल्यात आमची ही वस्ती आहे. आणि गेली 16 वर्ष त्यामध्ये 2 विकासकांनी आमची फसवणूक केली. एक विकासक 2 वर्ष त्याला काढून टाकला गेला. त्या विकासकाचा कुठेही आतापत्ता नाही आहे. त्याची कंपनी कुठची, काय कुठली, असं कसली त्याची चौकशी न करता तो आमच्या डोक्यावरती लादला गेला होता. आणि जो दुसरा लादला गेला त्याचीही दुसऱ्या विकासाचं नाव आहे श्रीपती रिअल व्हेंचर, त्याची कंपनी होती आणि त्यांचं नाव आहे राजेंद्र चतुर्वेदी. पहिला शेड नावाचा एक होता, पण हां, तर त्याची शेड ग्रुप असं फक्त म्हटलं जातं आहे. पण जे 2 प्रकारची शेड आहेत या मुंबईमध्ये, पण आमची त्या नावाच्या हिशोबाने फसवणूक केली गेली की तो शेड म्हणून इथे लावला गेला तो. पण तो फ्रॉडच निघाला. कारण त्याची आतापत्ता कुठेच नाही आहे. तो गेला. त्याच्यानंतर हा श्रीपती परत एवढं झालेलं असताना दुसरा विकासक निवडताना त्याची काळजी घ्यायला त्यांना नेमकी काय अडचण होते की ते का करू शकत नाही? शेड ग्रुप श्रीपती त्यांनी फक्त इथे हवा द्यायचं काम केलं, लोकांना घाबरवायचं काम केलं. जे काही कन्सर्न लागतं त्यासाठी खूप लोकांनी त्यांना विरोध केला इथे बरेच वर्ष. मग एकेकाला असा फोडत वगैरे त्यांनी कशीबशी ती मान्यता मिळवली. आणि काही लोकांनी विश्वासही ठेवला. बघता शेवटी त्याच्याकडे 95% त्याला लोकांनी कन्सेंट दिलं. 5% लोकांचा विरोध होता. म्हणजे त्याला करायला काही हरकत नव्हती, पण तो करूच शकला नाही. आणि जेव्हा त्याचं सर्वेक्षण केलं गेलं की काय आहे, आणि ते आर्थिक सर्वेक्षण होतं, त्याच्यामध्ये त्याचं पूर्णपणे जे काही आर्थिक त्याची काही ताळेबंद आहे तो पूर्णपणे मायनस, म्हणजे बॅड रेकॉर्डमध्ये आला. आणि त्यांनी स्वतःहून कबूल केलं की ती माझी हे नाही आहे, कुवतच नाही आहे समजा. आणि त्याच्यानंतर म्हाडाने त्याला तेच कारण देऊन काढून टाकला, अगदी रीतसर काढला. त्याच्यासाठी
तुम्ही आता मगाशी म्हणालात की इथे उद्धव शिंदे साहेब वगैरे यांचं, तर त्यांच्याच कृपेने गेल्या 2022 ऑगस्टमध्ये त्यांच्याच आदेशानुसार याला काढून टाकण्यात आला. ऑगस्ट 2022 तिथून आमचा परत तो संघर्ष आहे, आमचा पाठपुरावा म्हाडाकडे होता. पण म्हाडा फाईल पुढे पुढे सरकवते आहे, पण त्या सरकवण्यामध्ये यायला खूप सारा विलंब लावते आहे. ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते स्वतः येऊन इकडे बघून जात आहेत की आमच्या कंडिशन काय आहेत, कोणाच्या बाल्कन्या पडत आहेत, कोणाच्या घरात सिलिंग पडत आहेत, कितीतरी लोक इथे आतापर्यंत जखमी झाले आहेत. ती म्हाडा वाट बघते. मला वाटतं की कधी कोणाचा तरी जीव जावा, म्हणजे आम्ही यांना हाकलून देऊ इकडनं आणि मग ही जागा बळकावू, असं काही लोकांचं इथे षडयंत्र आहे. बरं, आता आज वायकर साहेब आता जस्ट नुकतेच कालच शिंदे गटात गेलेले आहेत, सरकारमध्ये गेलेले आहेत, तसं म्हणायला हरकत नाही. पण आता अजूनपर्यंत ते सरकारमध्ये असताना मंत्री असताना काय झालं नाही. पण आता ज्या पद्धतीने आज तुम्हाला काय आश्वासन दिलं हे तुम्ही काय सांगाल की आज काय आश्वासन दिलं, मोठं काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं मी आता शिंदे गटामध्ये चाललो आहे, मी तुमचं काम करणार. हां, काम करणार मी म्हणजे आमच्याबद्दल त्यांनी विषयसुद्धा त्याच्यामध्ये मांडलं होतं. बाबा PMGP कॉलनी दुसरा 2-3 त्याचे विषय होते, ते पण त्यांनी मांडले आणि आम्हाला आश्वासन दिलं आहे का आम्ही तुमचं काम करू. आता ज्या पद्धतीने तुम्ही आता हे जे करता आहात, आज उपोषण करताय, युवा नेतृत्व म्हणून तुम्ही आता पुढे आहात. बरं वाटतं बघू नये की युवा नेतृत्व असलं पाहिजे, काय सगळे ज्येष्ठ आहेत. पण ज्या पद्धतीने आता आचारसंहिता लागली, पुढे वेळ काळ कसा राहील काय सांगता येत नाही, निवडणुका आहेत, तुम्ही तुमची लढाई कशी लढणार आहे? मला तर आपल्या माध्यमातून एवढंच शासनाला मी जागृत करू इच्छितो की इकडे जी रहिवासी आहेत ते सर्व अतिशय मध्यम वर्गाचे रहिवासी आहेत आणि इकडच्या इमारतींची जर दुर्दशा पाहता अशी म्हाडाने स्ट्रक्चर ऑडिट करूनसुद्धा C1 कॅटेगरी म्हणजे अति धोकादायक इमारती असा शेराही दिलेला आहे. आणि आमची पुनर्विकासाची फाईल तीसुद्धा शासनाच्याही दप्तरी प्रलंबित आहे. जो निर्णय शासनाने दिला ती तात्काळ म्हाडा टेंडरमार्फत आमचा पुनर्विकास लवकरात लवकर करू शकेल. तर त्यामुळे मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपलं जे महाराष्ट्र शासन आहे, तसेच सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे. साहेब, जर इकडे आज जीवघेणे स्लॅब पडत आहेत, किती लोक जखमी झालेले आहेत, ही बिल्डिंग पडून एखादं मृत्युमुखी झाल्याच्या नंतर आपण आमच्या इमारतीत इथे भेट देणार आहात का? त्यांचं सांत्वन करायला तेव्हा येणार आहात का? त्याऐवजी तुम्ही जर ह्याच वेळी आलात व आमचा निर्णय घेतलात तर तुमचं आम्ही स्वागत करू व 5,000चा जीव वाचेल. या 5,000 इथे जीव घेणे स्लॅब पडत आहेत, तिकडे 5,000 लोकांचा जीव जाण्याची संभावना जास्त आहे. तुम्ही याची सखोल माहिती घ्या, गांभीर्य लक्षात घ्या. मुख्यमंत्री महोदयांना माझी हीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमचा प्रश्न, हा जीवघेणी प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा. आपल्या प्रक्रियाचीच इथे आम्ही अपेक्षा करतो आहे. तिथे 5,000 जनता आपल्या निर्णयाची आम्ही अपेक्षा करतो आहे. तर मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा व येथील 5,000 लोकांचा जीव वाचवावा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. ज्या पद्धतीने मी असं सुद्धा ऐकलं की तुम्ही कदाचित यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार टाकण्याचा असं मी ऐकलं, कानोशीवरून आलेलं आहे. हा काय विषय आहे की तुम्ही इतके रागवलेला आहात काय? आता आमचा हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. एकतर ढिगाऱ्याखाली मरणं किंवा आंदोलन क्रांती करून मरणं, हेच 2 पर्याय आहेत आमच्याकडे. त्यामुळे आता जेव्हा लोकप्रतिनिधी आले त्यांच्यासमोरही आणि पूर्ण कॉलनीतील रहिवासी आहेत, 984 घरं आहेत या ठिकाणी, 5,000 माणसांची रहिवासी आहेत इकडे. तर मी त्या सगळ्यांचा एक विचार झाला आहे, जर ह्या आंदोलनानंतर जर शासनाने दखल नाही घेतली तर यापुढे आम्ही मतदानावर बहिष्कार करणार आहोत. तरीही नाही ऐकले तर आम्ही आत्मदहनाचाही प्रयत्न करू, कारण की आम्हाला आता न्याय पाहिजे. आमची आता थांबण्याची तयारी नाही, आम्हाला तर निर्णय हवा आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागेल, आम्ही त्या थराला जाऊ, कायद्यात राहूनच करू. पण आम्हाला आता या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्हाला आवाज उचलायचा आहे. आम्हाला लवकरात लवकर आमचा जो प्रलंबित आहे पुनर्विकास प्रकल्प, याबद्दल शासनाची मंजुरी घेण्यासाठी आम्हाला कुठल्या थराला जायची तयारी आहे. काका, थोडा अजून वेळ आपल्याकडे आहे समजा, अजून तुम्ही राहताय त्यामध्ये. पण काहीतरी बऱ्याच बिल्डिंगकडे असं परिस्थिती असते की महानगरपालिका धावत येते आणि नोटीस लावते की 24 तासात तुम्ही खाली करा, कारण का बिल्डिंग पडणार आहे. अशी जर वेळ आली आणि तुम्हाला खाली करायची वेळ आली तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार. त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी करायचं आहे. काय सांगाल शासनाला की आम्हाला घर सोडायच्या आधी काय द्याल का, काय कसं सांगाल तुम्ही? बघा, ज्या वेळेला इथे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं त्यावेळेला लोकांनी अशी बॉम्ब उठवली की आता तुम्हाला ही घर खाली करावं लागेल आणि तुम्हाला ट्रान्झिस्कॅमध्ये जावं लागेल. आता हे शासनाने स्ट्रक्चर ऑडिट का केलं की खरोखरच ह्या बिल्डिंग
खरोखरच की पुनर्विकासाच्या परिस्थिती आहेत का नाही त्याच्यासाठी शासनाने हे स्ट्रक्चर वाढवलं, आम्ही नाही केलं. त्यानंतर त्यांनी असं केलं की खरोखर ह्या पुनर्विकासाला बिल्डिंग गेल्या पाहिजेत काय, ते गेल्या पाहिजेत. मग आता तुम्ही आता प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी काय केलं, त्या संदर्भात मी थोडासा बोलतो की उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर 6 महिने त्याला भेटले. त्यानंतर कोरोना आल्यानंतर 2022मध्ये त्यांनी एक डायरेक्ट मीटिंग लावून आणि सरळ त्यांनी ऑर्डर दिली की हे पुनर्विकास तुम्ही शासनाने स्वतः करा अथवा तुम्ही म्हणजे टेंडर प्रकार राबवा. त्यानंतर त्यांनी ह्या विकासाला देखील रद्दबादल उद्धव साहेबांनीच केला आणि त्यानंतर हे सरकार पडलं नसतं तर आमचा हा प्रोजेक्ट नक्कीच मार्गी लागला असता. त्याला उद्धव साहेबांनी खरोखरच चांगलं काम केलं होतं, परंतु ह्या गद्दार लोकांनी हे सरकार पाडलं आणि आमचा हा प्रोजेक्ट हे झालं. तर आता हे सगळं हे करण्यासाठी आता काय झालं, आता हे सरकार पडल्यानंतर दुसरं सरकार आलं. आता आम्ही त्याच्या पण एक काम चांगलं केलं, कोणी जयस्वाल साहेबांनी खरोखरच आमचं काम चांगलं केलं की असं म्हणजे शासन अधिकारी कसा असावा हे बोलकं उदाहरण म्हणजे आपले जयस्वाल साहेब. तर आपण ज्या पद्धतीने बघतोय की PMGP कॉलनी हा जो विभाग आहे हा अत्यंत चांगला प्रसिद्ध विभाग या विभागातला आहे आणि हा आता पुनर्विकासासाठी जातोय. पण हे म्हाडासारखी गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट जे आहेत हे का लोकांना प्रायव्हेट डेव्हलपर्स नेमतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर हे म्हाडाने स्वतःने जर राबवलं तर कितका सुंदर आणि कितका मोठा प्रकल्प हा होऊ शकतो. या ठिकाणी उद्धव साहेबांनी सुद्धा परवानगी दिली होती, मदत केली होती, पण त्यानंतर सरकार पडल्यानंतर त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. तर कदाचित हे काम आता सुरू होण्याच्या मार्गावर असतं. आणि असं अजून काही व्यक्ती आपल्याशी बोलणार आहेत. तेच म्हटलं की आता आम्हाला सरकारला एक विनंती तर करतोच आहे आम्ही. कागदोपत्री आज आमच्याकडे जर ढीग बघितलं तुम्ही, जे काय आम्ही पत्रव्यवहार केलेत त्याचीच रद्दी जवळजवळ 10 किलो अशी झाली असेल. इतका पत्रव्यवहार, इतका वेळा आम्ही त्या म्हाडामध्ये मंत्रालयात जिथे संबंधित आहे तिकडे जाऊन आलेलो आहोत. सगळ्या मंत्र्यांना टच करून आलो आहे. कुठूनही काय काम होताना दिसत नाही आहे. जो तो आपापले आश्वासन देतो आहे की आता होईल, नंतर होईल, पण असं झालेलं नाही. इथे भूमिपूजन करायच्या पण गोष्टी झाल्या, त्यालाही आता जवळजवळ 5 वर्ष उलटून गेली, तरी पुढे काय होत नाही. आणि ह्याच्याही पुढे आता झालं, आम्ही करतो आता विनंत्या. आज आमदार साहेब आलेले, त्यांच्या हिशोबाने इथे येऊन भेट देऊन गेले. आश्वासन दिलं आहे त्यांनी की पावसाळ्यापूर्वी इथे काम सुरू व्हायला पाहिजे. पण आमची एक ठळक मागणी आहे की आमचा प्रोजेक्ट हा टेंडरमार्फतच व्हायला पाहिजे. कुठचाही खाजगी विकासक इथे कुणाच्याही विश्वासावरती, कुणाच्याही सांगण्यावरती इथे आम्ही सहन केला जाणार नाही त्याला. कारण आमची 2 वेळा फसगत झाली आहे आणि पुन्हा आम्हाला विषयाची परीक्षा बघायची नाही आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे, जी काय आमची 33 ती मंजुरी द्यावी आणि त्वरित म्हाडाला आदेश द्यावेत की टेंडर काढावी आणि पुढची प्रक्रिया सुरू करून हा प्रकल्प मार्गी लावावा. तर अशा पद्धतीने फक्त म्हाडानेच हा प्रकल्प राबवा असं या स्थानिक लोकांचं सुद्धा म्हणणं आहे. आमच्या उपोषणाला येथे स्थानिक आमदार रवींद्र वायकर साहेब यांनीही भेट दिली व त्यांनी ग्वाही दिलेली आहे की येत्या पावसाळ्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर मी पूर्णतः प्रयत्न करेन. पण आमची इथे स्थानिक रहिवाशांच्या वतीने एकच मागणी आहे, ठोस मागणी आहे की येथे लोकसभा निवडणूक जी आहे ती मुंबईच्या ठिकाणी 20 मेपर्यंत लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. त्या अगोदर जर आमचा प्रश्न मार्गी लागला, निकाली लावला शासनाने, तरच येथील 50,000 जे मतदार आहेत त्याचा नक्की शासनाला परिणाम घडताना दिसेल. आम्ही निवडणुकीवर सर्वानुमते बहिष्कार टाकणार आहोत. येथील आम्ही जनतेने ठाम निर्णय घेतलेला आहे. या उपोषणाची जर दखल शासनाने घेतली नाही तर येथील निवडणुकीचा आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. हे ठाम आहे, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. 1 ते 17 इमारती या PMGP कॉलनीमध्ये आहेत आणि गेली 33 वर्ष हे रहिवासी अंधेरीवरून इथे आलेले आहेत. ह्याने लिंक रोडमध्ये आपलं मोठं बलिदान देऊन या ठिकाणी यांना पाठवलं गेलं. त्यावेळी ह्या बिल्डिंगची अवस्था फार खराब होती. एखाद्या गुराच्या गोठ्याला तरी लाद्या चांगल्या असतात किंवा एखादं किचन तरी असतं, अशा पद्धतीची परिस्थिती यांना इथे आणून टाकलं. आणि पुढे ह्या लोकांनी ते घराची सुधारणा करून, स्वतःच्या पैशांनी सुधारणा करून ते आपलं छोटंसं का घरकुल असे ना ते पुढे करत गेले. येत्या काळामध्ये काही लोकांना डेव्हलपमेंट म्हणजे काय हे माहीत नसताना ह्याच्यावर डेव्हलपमेंट आलं. डेव्हलपमेंट हा विषय लोकांना माहीतच नाही. नंतर पुनर्विकास हा काय असतो यांचा लोकांकडे अभ्यास नाही. कारण ती लोकं लहान याच्यातनं आलेली लोकं होती, झोपडपट्टींना आलेली होती. जोगेश्वरीसारख्या ठिकाणी ती लोकं इथे आली आणि त्याच्यानंतर हा पुनर्विकास त्यांच्यावर लादला गेला. त्याच्यातलं कोणाला काहीच माहीत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी 21 बिल्डर इथे आणले गेले पुनर्विकासासाठी. त्याच्यामधून कसं तरी
एकाद्रा विकासकाची निर्मिती केली. पहिला एक विकासक शेठ ग्रुप नावाचा त्याची निर्मिती. कोणाला ह्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. लोकांना वाटलं आपल्याला मोठं घर मिळतं ना, ह्याच्यापेक्षा मोठं मिळेल, आमची मुलं उद्या मोठे होतील, कुठेतरी जागा होईल. पण आजपर्यंत एवढं ह्याचं परिणाम ह्याच्यावर झाले की ते मोठं घर होऊच शकलं नाही. याच्यामध्ये जवळजवळ आता 500 ते 600 लोक त्या घराची वाट बघून प्रतापनगरला गेले, म्हणजे मशानभूमीत गेले. असं असतानाही गेल्या 5 वर्षांमध्ये हे एक जनजागृती नावाची ही जी संस्था आहे, सगळे सभासद आपणही त्यांच्याबरोबर आहोत, त्या संस्थाने असं विचार केला की बाबा हे जे काम होतं हे चुकीचं होतं आहे, ह्याला कुठेतरी आपण खीळ मारली पाहिजे, कोणीतरी त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे, तरच ह्याला खीळ बसेल. मग या जनजागृतीने बरेच संघर्ष केला त्याच्यामध्ये. तर संघर्ष तुटला पण, चांगला पण झाला, सगळं झालं. अखेर भक्कमपणे उभे राहिले आणि ह्याच्या मागे गेले. मागे गेल्यानंतर हळूहळू त्याची चालना त्यांना मिळत गेली आणि त्यामुळे तरी ते आजच्या तारीखला जी काय आपल्या ह्या पुनर्विकासाची फाईल अडकलेली आहे, श्रीपतीने या 4 ऑफर लेटर देऊनही श्रीपतीसारख्या विकासकाने काम केलेलं नाही. लोकांना थोडं भाडं द्यावा, कोणाला खुश करा, कोणाला मिठाई द्या, यावरच इथल्या लोकांनी संतुष्ट मानलं. पण आता जे काही जनजागृतीने पाऊल उचललेलं आहे योग्य पाऊल आहे आणि या पावलानेच पुढे काम होणार. आणि भविष्यात आपल्याला जर काम करायचं असेल तर अशासारख्या लोकांना सपोर्ट देऊन ते काम आपलं केलं पाहिजे, तरच आपण या लोकांना न्याय देऊ शकू. इथे जवळजवळ 5000 जीव आहे. हा जीव उद्या संकटात गेला तर फार मोठं दुःख होईल की एवढ्या मोठ्या JVRला आपण योगदान देऊ नये, सरकार आपल्याकडे बघत नाही. ही आपली दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण सरकारने एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर, सरकारने एवढी त्याची विनवणी केल्यानंतर, टेंडर काढून प्रक्रिया केल्यानंतरही किंवा बिल्डरमार्फतही आपण त्याच्यावर काम केल्यानंतर सरकारने लक्ष न देणं ही आपल्या दुर्भाग्याची गोष्ट आहे. इथे जनतेचं दुर्भाग्य आहे की ते इथे जन्मलेल्या मुलाबाळांचं दुर्भाग्य आहे असं मला वाटतं. तर हे सरकारने आपलं आताचं जे आंदोलन आहे हे एकदम कंटाळून केलेलं आंदोलन आहे की आता जीवन मरणाचाच प्रश्न आहे, तर आंदोलन करून मरूया. ढिगाराखाली मारण्यापेक्षा आंदोलन करून, एक तर 5 लाख देण्यासाठी हे येणारच आहेत ना, ते आपण घेऊयाच नको ना, मरून जाऊया. त्यापेक्षा आपण आंदोलन करू, त्याखाली मरूया. याच्यासाठी आज जनजागृतीने जे काय पाऊल उचलले योग्य पाऊल आहे. सरकारने याची तुरंत दखल घ्यावी. येत्या पावसाळ्यापूर्वी याच्यावर काहीतरी रिझल्ट नक्कीच यायला पाहिजे आणि जनतेचं त्याच्यामध्ये समाधान होणार. एवढंच बोलतो. जय हिंद. बरंच मोठ्या उपोषणाबाबत चर्चा झालेली आहे. तुम्ही काय सांगाल थोडक्यात हा विषय कशा पद्धतीने हाताळला गेला पाहिजे? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी आभार मानतो. आपण आमच्या उपोषणाची दखल घेऊन इथे आलात. आमचे विचार जे आहेत ते तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवाल अशी आमच्या रहिवाशांची इच्छा आहे. दुसरी गोष्ट, इकडचे नगरसेवक वॉर्ड 77 जे बाळासाहेब साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला त्यांनी दिशा दिलेली आहे. त्याशिवाय रवींद्र वायकर साहेब, बाळासाहेब साहेब ह्यांनी मिळून एक उद्धव साहेबांवर आमची एक मीटिंग लावलेली आमच्या प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये. त्या मीटिंगमध्ये सगळं फायनलाईज झालं. त्या बिल्डरला का काढू नये ह्याविषयी चर्चा झाली आणि हा काढल्याच्या नंतर पुढे काय उद्भवू शकतं. पावसाळा तोंडावरती होता, माणसांचा जीव धोक्यात होता. त्यासाठी उद्धव साहेबांनी काही निर्णय घेतले, ठोस निर्णय घेतलेले. त्याच्यामध्ये असं होतं की ताबडतोब आधी तुमची डागडुजी करून घ्या. जिथे जिथे अर्जंट आहे, जे इमारत कोसळण्यासारखी आहे, जे विभाग पाडण्यासारखे आहेत त्यांना तुम्ही पाडून घ्या. प्लस पाण्याच्या टाक्याचा विषय काढलेला आणि त्यांनी स्ट्रक्चर ऑडिटची नेमणूक अशासाठी केली की जेणेकरून आमच्या जो टेंडर सिस्टम जी निघणार आहे त्याचाच एक पायाभूत ती एक प्रक्रिया होती टेंडर सिस्टम. इथे लोकांनी खूप गाजावाजा केलं की टेंडर सिस्टम काढली म्हणजे आता म्हाडा आम्हाला ताबडतोब C1 कॅटेगरीमध्ये ठेवणार आणि आम्हाला ताबडतोब काढून देणार. पण ती एक टेंडर सिस्टमची प्रक्रिया होती, ही लोकांना आम्हाला समजून सांगायची होती. प्लस आता बघा, उद्धव साहेबांनी निर्णय झाल्याच्या नंतर त्यांचं सरकार 2 महिन्यातच गेलं. आता 2 महिन्याच्या नंतर गेल्याच्या नंतर पुन्हा नवीन सरकार आलं आणि त्या नवीन सरकारने म्हाडाचे जे रूल्स रेग्युलेशन होते ना ते बदली केले आणि त्यांच्यावरती असा निर्णय दिला की तुम्ही 50 करोडच्या वरती कुठलाही प्रोजेक्ट स्वतःहून करू शकत नाही. जर हा निर्णय त्यांनी दिला नसता ना तर आम्ही टेंडर सिस्टमने आमच्या घरात असतो. आणि आता आमची ही मागणी आहे, रहिवाशांची जी मागणी आहे ना की ते टेंडर सिस्टमसाठी जी परवानगी लागते ती शासनाने लवकरात लवकर म्हाडाला द्यावी. जो अभिप्राय मागण्यात आलेला म्हाडाकडे आणि हा जो जुना बिल्डर होता श्रीपती बिल्डर, त्यांनी काही माध्यमातून पुन्हा आम्हाला त्याला का चान्स देऊ नये हा विषय मांडलेला. तर त्याच्यासाठी आमचा टेंडर सिस्टम थांबवलं गेलं. अक्षरशः एका लेटरवरती कोणाचीही सही, म्हणजे फक्त एका माणसाच्या सहीनी एवढं 5000 घरांचा जीव धोक्यात टाकून शासनाने आम्हाला थांबवलं आहे. ही शासनाची खूप मोठी चुकी आहे आणि ती चूक लवकरात लवकर सुधारावी ही आमची रहिवाशांची मागणी आहे. त्याच्यासाठी आमची जी आता फाईल गेली आहे शासनाकडे
त्या शासनाने त्या फाईलवरती लवकरात लवकर उपचार करावा आणि लवकरात लवकर ती साईन करावी. दुसरी गोष्ट, नुसती आमची आता घरं पडत नाही चाललेली आहेत, आमचं ड्रेनेज लाईन पूर्ण बिघडलेलं आहे. पाण्याच्या टाक्या आणि ड्रेनेज लाईन आम्ही वारंवार तक्रार केली, BMCमध्ये केली आहे, म्हाडामध्ये केली आहे. याची तुम्हाला रितसर तिकडे तुम्हाला लेटर भेटतील याची. मग हा किती गंभीर आम्ही आता ते संडाचं पाणी प्यायचं काय, हे आम्ही उपोषण कशाला करतो आहे? असं तसं तुम्ही आम्हाला मारून टाकणार, धीरे 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 मारणार. आज संडासच्या लाईनची टाक्या लाईन तुम्ही आम्ही गटारमध्ये गेली आहेत, मच्छर एवढी वाढत चालली आहे, आजारपणे वाढतात, याला कोण जबाबदार आहेत? आम्ही तुमच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो. आमच्या जनजागृती समितीच्या मार्फत सगळे आमचे कार्यकर्ते आज सगळे म्हातारे माणसं, तरुण मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिक आहे ना, आपला म्हणजे जीवाची पर्वा न करता इथे आमच्यावर उपोषणाला बसणार आहेत. याची दखल शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर टेंडर सिस्टमनी आम्हाला बिल्डर नेमून द्यावा आणि आमची लवकरात लवकर सुटका करावी ही आमची प्रार्थना. सगळे तुम्ही आता पेटलेले आहात, काय सांगाल? कारण माझ्या आता सहकार्याने तुम्हाला सर्व माहिती दिलेलीच आहे आमच्या अंधेरी PMGP वसाहतीबद्दल. आम्ही ती लोक आहोत की ज्याने आम्ही सरकारच्या विकास योजनेमध्ये सर्टिफाय केलेली लोक, आमची पक्की घरं आम्ही दिलेली आहेत आणि ती पण आम्हाला फुकट दिलेली नाही आहेत, आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत सरकारने. आणि इथे ही दुरवस्था व्हायला त्यांचं त्यावेळी जे बनवलेली काही माझ्या सहकार्याने सांगितलं असेल आपल्याला की आम्हाला जे आता रस्त्यामध्ये लादायला होतात ते आमच्या घरामध्ये ना प्लॅटफॉर्म किचन वगैरे काही दिलं नाही. अशा परिस्थितीत आम्ही आलो, तिथलं घर तोडा आणि इथे या असे सरकारची धोरण होती, ते आम्ही सर्टिफाय केलं. त्याच्यानंतर आता गेल्या 14 वर्षामध्ये आता माझ्या सहकारी मित्रांनी सांगितले काय झालं काय नाही. मला एवढंच सरकारला सांगायचं आहे की बाबा आम्ही तुमच्या विकास कामामध्ये सर्टिफाय केलेलं, आज इतक्या दुरवस्थेत आहेत, आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आलेला आहे. आम्हाला मरणाच्या दारात आम्ही लटकते तलवार आमच्या कुटुंबांच्यावरती आहे. तर एवढंच विनंती करतो की आमचा हा जो दिलेला प्रस्ताव आपण लवकरात लवकर मान्य करावा आणि मंजुरी करून आम्हाला एक सर्वांना दिलासा द्याल, एवढंच मी विनंती करतो. तर या ठिकाणी अंधेरी पूर्व महाकाली PMGP कॉलनीच्या लोकांनी इशारा दिलेला आहे. या ठिकाणी आजचं सरकार, मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, आपल्या सर्वांना या रहिवाशांनी आता चॅलेंज केलेलं आहे की येणाऱ्या लोकसभेच्या आधी जर कुठल्याही प्रकारचा प्रक्रिया या PMGP कॉलनीबाबत सुरू नाही झाली तर हे लोक लोकसभेच्या निवडणुकीसाठी बहिष्कार टाकण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने जर लोकांचं पुनर्वसन होणार नसेल तर कशा पद्धतीने म्हाडासारखे जे मोठे मोठे सरकार दरबारी जे खाते आहेत ते काम करतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आरोप लागला जातो की नेहमी अनेक डेव्हलपर्स बाहेरून आणले जातात, तर मग म्हाडा करते काय, SRA सारखे लोक प्रोजेक्ट करतात काय? मग असे जे मोठे मोठे स्कीम्स असतात या कशा पद्धतीने राबवल्या जातात आणि लोकांना जोपर्यंत बिल्डिंग पडत नाही तोपर्यंत का वाट बघितली जाते आणि पडल्यानंतर त्यांना काय 5-5 लाख रुपये दिले जावेत का ह्याची आपण वाट बघतात का, असे यांनी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर असं होता कामा नये. बिल्डिंगला तडे फार मोठ्या प्रमाणात गेले ते आपण बघू शकतो. येणाऱ्या पावसाळ्यात महानगरपालिका कदाचित त्यांच्या दारी नोटीस घेऊन येऊ शकते, पण त्यांना घर खाली करू नये, अशी परिस्थिती येऊ नये अशी या ठिकाणी रहिवाशांची मागणी आहे. आणि या ठिकाणी स्थानिक आमदार रवींद्र वायकर असो किंवा स्थानिक नगरसेविका उज्ज्वला मोडक, बाळा नरजी, या सगळ्यांना तुम्ही जवळ धरून सरकारने हा प्रकल्प लवकरात लवकर सुरुवात करावा अशा या ठिकाणीची मागणी आहे. मी अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल, नेता 24/7. थँक्यू. आणि त्या पद्धतीने ज्या वेळेपासून आपण रिडेव्हलपमेंटला जायला आलो त्यावेळेला देखील मला पाठिंबा होता. तुम्ही ज्या ज्या गोष्टी करत होता त्याला मी नेहमीच येऊन किंवा विधानसभेच्या माध्यमातून मी नेहमी सांगायचो की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे. तुम्ही जागे कधी होणार की एखादा मनुष्याची जीवितहानी झाली आणि हे दिसतंय आम्हाला, अनेक वेळा स्लॅब पडतात, लहान मुलांवरती पडतायत, फ्रॅक्चर्स होत आहेत, डॉक्टरकडे जायला लागतंय, अख्खी एखादी विंगच्या विंग खाली येते आणि तरी जाग येत नसेल, मग ते पहिल्याचं शासन असो किंवा आताचं शासन असो, मी दोष देईन दोन्ही शासनांना. मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे, जर काय झालं तर त्याला जबाबदार मी असणार आहे हे मला देखील कळत आहे. आणि त्याच जाणीवेने आणि त्याच भावनेने मी नेहमी सभागृहामध्ये त्यावेळेला म्हणजे आता 1.5 वर्षाच्या पूर्वी आणि 1.5 वर्षाच्या नंतर देखील त्याच जाणीवेने मी लक्षवेधी लावल्या. असं शासनाचं कुठलंही आयुध्य की जे मला ज्या बोलायला प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मी बोललो नाही असं एक तरी दाखवून द्या.
आणि म्हणून मी काल देखील तुम्हाला माहिती आहे मी काय केलं आहे परवाच्या आठवड्यापूर्वी आणि काय झालं या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळेला देखील तिसरा मुद्दा माझ्या PMGP कॉलनीचा होता की ती पुन्हा PMGP कॉलनीतली कुठलाही लोकांना दुखापत होऊ नये, त्यांना चांगलं घर मिळावं आणि त्यांचा तो हक्क आहे. तो हक्क कसं काय तुम्हाला डावलून चालेल. आणि मी आत्ताही बिनधास्तपणे बोलतोय, नंतरही बोलेल. जीवितहानी झाल्यास शासन जबाबदार आणि ही गोष्ट मी विधानसभेत देखील मांडलेली आहे. आम्ही जागे कधी होणार जर आमच्या डिलॅबेड कंडिशनमध्ये असलेल्या बिल्डिंग, पहिलं तर तुम्ही हे बांधकाम केलं ते अत्यंत निकृष्ट